नमस्कार. जालना आंदोलन न्यूजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या, वेगवान आणि थेट तुमच्या हक्काशी निगडीत असलेल्या विशेष घडामोडी. चला तर पाहूया आजची मुख्य बातमी. पेपर फुटी विरोधात जालन्यात विद्यार्थ्यांच्या एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या. NTA बरखास्तीसह लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी, केंद्रीय व राज्य शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. देशभरातील पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीमाराच्या निषेधार्थ विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. NTA बरखास्त करा, नीट, TET सह विविध परीक्षांमधील पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातील लाठीमाराची चौकशी करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच 2026च्या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा वाढवावी अशी ही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. आपण आज भारत आहे ना, भारतातली कोणतं शहर असं नाही ज्या शहरामध्ये विद्यार्थी रस्त्यावर नाही. त्या सरकारला खरं तर लाज वाटली पाहिजे की आज प्रत्येक शहरामध्ये, भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये तुमच्या माझ्यासारखा विद्यार्थी हा रस्त्यावर उतरलाय. म्हणजे कुठेतरी आपण आपलं भविष्य बनवण्याच्या तयारीत असताना आज आपल्यावर रस्त्यावर यावं लागत आहे. म्हणजे आपण आपलं भविष्य बनवतो, आपण सुद्धा आपल्याला माहिती आहे की काय होतं रस्त्यावर आल्यावर. या सरकारनं जर का मनात घेतलं मित्रांनो, आपल्या करिअर बाबत करू शकतात, तरी सुद्धा आज संघर्ष करायला आपण आज रस्त्यावर आहे. या सरकारचं डोळे उघडायचेत आपल्याला. आपल्या आंदोलनाला, विद्यार्थ्यांना सपोर्ट करायला जालन्यातले नामवंत श्री सोफियान कुरेशी सर आपल्या सोबत आहे. मी सरांना विनंती करतो, सर 5 मिनिटांचे बोलणार.